सांगलीमध्ये जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण लागले। आताची महत्त्वाची बातमी, जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झालाय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक झाली आहे। दगडफेकीमध्ये सुरेश शिंदे यांच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय। पहाटेच्या सुमारास अज्ञातानं त्यांच्या घरावर आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक केलेली आहे। दरम्यान भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली आहे असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला आहे। माजी आमदार विलासराव जगताप यांनी हा आरोप केलेला आहे। सांगली जत नगर परिषद निवडणुकीला हे हिंसक वळण लागलेलं आहे। तर जत नगर परिषद निवडणुकीमध्ये हे हिंसक वळण आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडे। सरफराज, सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि कारवर दगडफेक झालेली आहे, काय या संदर्भात आता कारवाई करण्यात आलेली आहे? कोण आहेत हे लोक, हे कळलेले का? खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे हे निवडणूक लढवत आहेत आणि आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवलेला आहे। या ठिकाणी त्यांच्या घरावर आणि त्यांच्या गाडीवर जे आहेत ती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि यानंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर खरं तर सकाळी आज जत पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांच्याकडून आता पंचनामा करत तपास सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांवर आणि भाजपावर आरोप केलेला आहे की गोपीचंद पडळकर असतील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो विलासराव जगतापांच्याकडून करण्यात आलेला आहे। जत नगर परिषदेसाठी सुरेश शिंदे हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर या ठिकाणी भाजप स्वबळावर लढवत आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। आणि या दरम्यान आज पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून हा हल्ला जो आहे तो सुरेश शिंदेच्या घरावर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुरेश शिंदेच्या घराच्या काचा असतील किंवा त्यांच्या घराच्या इतर साहित्याचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांची गाडी जी आहे ती गाडीवरही प्रचंड दगडफेक करण्यात आलेली आहे, त्यामुळे गाडीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता या प्रकरणी जत पोलिसांच्याकडून तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे जतमध्ये खळबळ उडाली असून भाजपाकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात येतोय। अगदी, तर आपण पाहतोय जत मधली ही महत्त्वाची बातमी आहे। जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। धन्यवाद सरफराज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारांवर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवण्यासाठी हा संयुक्त उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सुरेशराव शिंदे सरकार आहे यांच्या घरावरती दगडफेक झालेली आहे। त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, घराच्या काचा फोडलेल्या आहेत आणि काही दगड घरात येऊन पडलेले आहेत। हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जत शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारांवर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवून व डायव्हर्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे। जत शहरामध्ये सातत्याने सुरेश शिंदे किंवा आम्ही असो, इतर पक्षाचे पुढारी असो, जत तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवलेला आहे। काही गुंड लोक त्या भारतीय जनता पार्टीचे गुंड लोक बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दहशत निर्माण करतात। अशा लोकांनीच हा भ्याड हल्ला केलेला आहे। त्याला त्या पक्षाची फूस असल्याशिवाय